राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीम बागेतील हेडगेवार स्मृती मंदिरात महायुतीच्या आमदारांचं आज बौद्धिक आयोजित करण्यात आलंय। दरम्यान या बौद्धिकाला महायुतीचे घटक पक्ष असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। विधानसभेच्या नागपूर अधिवेशनानिमित्त प्रथेप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं महायुतीच्या आमदारांना सकाळी 8 वाजता संघ कार्यालयात निमंत्रित केलंय। मात्र यावेळी तरी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पक्षाचे आमदार तिथे जाणार की टाळणार याकडे लक्ष लागलंय। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। रजत, या बौद्धिकाचं आयोजन कसं करण्यात आलं आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, अजित पवार आणि त्यांचे आमदार उपस्थित राहणार का? काय अपडेट्स आहेत? प्रज्ञा, गेले 10 वर्षापासून हे आयोजन जे आहे होत आहे। 2014 पासून ही प्रथा जी आहे ती सुरू करण्यात आलेली होती आणि रेशीमबागमधील हेच हेडगेवार स्मृती भवन परिसर आहे, ज्या ठिकाणी भाजपचे आमदार आणि जे सहयोगी पक्ष आहेत त्यांचे आमदार गेले अनेक वर्ष हिवाळी अधिवेशनाच्या काळात येतात। समोरच डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांचे स्मृतीस्थळ आहे, त्या ठिकाणी ते दर्शन घेतात आणि नंतर एक संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून संघाच्या कार्याची माहिती जी आहे ती या सर्व आमदारांना दिली जाते आणि यंदा ती परंपरा जी आहे ती पुन्हा एकदा पाळली जात आहे। या वेळेला भाजपचे जे 2 मित्र पक्ष आहे, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, त्यांनाही बोलावण्यात आलेलं आहे। यापूर्वीही शिवसेनेचे जे आमदार आहेत किंवा मुख्यमंत्री जे शिवसेनेकडून होते एकनाथ शिंदे, ते सुद्धा या ठिकाणी येऊन गेलेले आहे। मात्र अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आज येतात का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। एकनाथ शिंदे आज या ठिकाणी येणार आहे। त्यांचं जे काही त्यांच्या कार्यालयातून जे दिवसभराचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये सर्वात पहिला कार्यक्रम एकनाथ शिंदे यांचा रेशीमबाग येथील संघाच्या कार्यालयाला भेट देणे असाच आहे। त्यामुळे गुलाबराव पाटील सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहे। त्यामुळे शिवसेनेचे आमदार मोठ्या संख्येने आज या ठिकाणी येतील। मात्र अजितदादा या ठिकाणी येतात का आणि अजितदादांसोबत त्यांचे आमदार येतात का, किंवा अजितदादांच्या आमदारांपैकी एक कोणी आमदार प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी येते का, हे येणाऱ्या काही काळामध्ये स्पष्ट होईल। निश्चित रजत, या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग मध्ये आज महायुतीच्या आमदारांचं बौद्धिक आयोजित करण्यात आलेलं आहे। भाजपचे आमदार जाणार आहेत, शिवसेनेचे आमदार जाणार आहेत, पण अर्थात राष्ट्रवादीचे आमदार आणि अजित पवार जाणार का हे पाहावं लागेल। आणि या सगळ्या संदर्भात भाजपचे आमदार राजू तोडसाम यांची प्रतिक्रिया आली आहे, आपण पाहूया। त्या दिवशी या ठिकाणी आलेल्या सर्व माझ्या लोकप्रतिनिधींना एक बौद्धिक असं मार्गदर्शन मिळेल आणि परिवाराशी जुळून राहण्याचं एक माध्यम आहे आणि देशातलं हिंदुत्व जर खऱ्या अर्थाने जागृत ठेवायचं असेल तर आमच्यासारख्या सर्व लोकांनी, आम्ही जनप्रतिनिधी असल्यामुळे आणि लाखो लोकांचं नेतृत्व करत असतो, त्यांना एक संदेश आमच्या माध्यमातून चांगला जावा ही आमची अपेक्षा असते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।